संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि रोमच्या रस्त्यावर मस्त एक वातावरण तयार झालेलं आहे. जेवणाची वेळ आहे. जेवणाची वेळ झालेली आहे. जरी इथे उजेड दिसला असेल तरी सुद्धा इथे आता रात्रीचे 8:30 वाजले आणि हे आमचं हॉटेल जिथे आम्ही राहतो ते आमचा रूम आहे आणि इथे बाहेर एक रेस्टॉरंट आहे. बरेचसे लोक इथे बाहेर जेवायला बसलेले आहेत. आम्हाला सुद्धा इटालियन फूडच ट्राय करायचं होतं, तर म्हटलं आपण जाऊ या हॉटेलमध्येच. तर हे हॉटेल कसं आहे, इथलं जेवण कसं आहे हे आपण बघू. एंट्री अगदीच लहान आहे, पण एकदा आत गेल्यावर हे खरोखर खूप मोठं असं रेस्टॉरंट आहे. ते एंट्रीलाच आलो. बार, टेबल आणि कॉफी मशीन. हा इथे जो एरिया आहे कदाचित स्टोरेज एरिया आहे. तो आत आलो की बसायसाठी अरेंजमेंट आहे. बरीचशी गर्दी आहे आणि इथे काउंटर यांचं किचनचे आतमध्ये पास्ता, इथे पास्ता बनवला जातो. हॅलो, हाय, यू आर मेकिंग पास्ता हिअर? व्हेरी गुड, थँक्यू. ते पास्ता बनवतात आणि इथे पूर्ण वाईनचा रॅक आहे. आर्किटेक्चर बघितलं तर असं जुन्या टाईपचंच आहे आणि संपूर्ण वाईनच्या रॅक्स आहेत आणि ते नूडल्स, पास्ताचे पॅकेट्स आहेत. आता इटालीमध्ये किंवा रोममध्ये म्हणा, ड्रिंक म्हणजे अगदी नॉर्मल समजलं जातं. जिकडे तिकडे अगदी साध्या दुकानात सुद्धा बियर, दारू वगैरे मिळते. हे बघा इथे रॅक्स भरलेले आहेत. एक पास्ताचे रॅक्स आहेत आणि मस्त लोक बसले आहेत. ते सुद्धा टोमॅटो ज्यूस. इथे टोमॅटो असे स्टोर करून ठेवलेले आणि त्याचा ज्यूस बनवला जातो. एकदम डिफरंट असं आहे, आपल्यासाठी डिफरंटच आहे कारण आपण असं कधी पाहिलं नाही ना. मस्त छानशी म्युझिक, वाईन रॅक आणि इथे सर्व आपले कुटुंब बसलंय. हाय मुलांनो, सगळ्यांनी पिझ्झा ऑर्डर केलेला आहे आणि पहा अजून एक किचन. हॅलो ब्रदर, हाय. हे बघ किचनवर शिस्त आहे. इथे सुद्धा आतमध्ये आहा सगळे टॉनिक वॉटर, ज्यूस. इथे बाजूला, हॅलो ब्रदर, ते पिझ्झा बनवत आहेत. आपलाय नो ते देते. सॉरी, हे ऑर्डरचं घेऊन चालले. आपली ऑर्डर नाही आणि इथे बहुतेक आपला पिझ्झा बनतोय आणि आपण इथून पाहू शकतो की लाईव्ह पिझ्झा बनवत आहेत. व्हॉट इज युअर गुड नेम ब्रदर? राजू. कहाँ से हो आप? बांगलादेश से हो? अच्छा, व्हेरी नाईस. बघा राजू आहे, आपल्याला भेटलाय. बांगलादेशचा आहे तो, इथे काम करतो. कितना साल काम कर रहे हो आप? आपको 5 साल हो गया.
अच्छा, 5 वर्ष त्याला झाले इथे. इथे काम करतो तो. आणि इथे हा ओव्हन आहे यांचा. हा ओव्हन आहे. हे आपल्याच ऑर्डर बनवतो तो. त्याला बनवू दे. आपण हॉटेल अजून आज जाऊन पाहूया. इथे कसली मशीन आहे मला काय माहित नाही. असो. हा आतला रूम. एक छान असं एक ॲम्बियन्स आहे इथे. इथे रिकाम आहे तसं. इथे सुद्धा बार काउंटर आहे. हे पोस्टर्स आहेत. सुंदर. हॅट अडकवण्याचा स्टँड किंवा कोट. इथे कसली तरी एक मशीन आहे अँटिक. कोणी पाहिली असेल तर सांगा मला कमेंट करून की कसली मशीन आहे. मला वाटतं कॅसिनो वगैरे टाईपचं असं काहीतरी आहे का काय कळत नाही. जुन्या टाईपचे कॉईन टाकून ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आणि इथे ते म्युझिक सिस्टम वगैरे आहे इथे. म्हणजे कदाचित इथे म्युझिक पार्टी वगैरे असू शकते का, कारण वुडन फ्लोअर आहे खाली. वुडन फ्लोअर आहे. हा हे बघा इथे टायपिंग मशीन. जुना टाईप रायटर एकदम जुना दिसतोय. एकदम लहान मस्त आहे. आणि इथे काउंटर. आणि हा कोणता पोस्टर आहे. पोलो कॉन्टे. डिनर इन रोम. रोम मधली संध्याकाळचं जेवण खूप मस्त आहे. रेस्टॉरंट मला खूप आवडलंय. एवढं एक्सपेक्टेड केलं नव्हतं की छान असेल. आलेला आहे पिझ्झा तयार बहुतेक. ओव्हन मध्ये गेलेला आपला पिझ्झा. ओव्हन मध्ये आपला पिझ्झा गेलेला आहे आणि भाजतोय चांगला खरपूस. आता इथे मुलं आहेत, मोठे आहेत, एन्जॉय करणार आता. छान. पिझ्झा हलवतोय तो. छान वाटत. आपला पिझ्झा आलेला आहे. सगळे मुलं फोटो काढतात त्याचा. इथे सुद्धा पिझ्झा आलेला आहे. वैष्णवीचा पास्ता. आणि आता आम्ही एन्जॉय करणार आहोत आमचं जेवण. इटालियन पिझ्झा.